राग कला नहीं राग कला नहीं जानत तुका। गिरिधर लाल तो भाव का भूका, त्याला भावाची भूक आहे। आम्ही भावाचे पाहुणे भलते या, मी उपचारे कवनाही ना कळेगा। भगवान सांगतात केवळ उपचाराने मी नाही आकळला जात, मला आकळायचं असेल तर भावे बळे आकळे हेरवे नाकळे। भाव आवश्यक आहे, म्हणून देवाकडे भावाची मागणी करावी। देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती, भाव बळे। भाव त्याला आवडतो, तर म्हणून देवाच्या प्राप्तीकरता कीर्तनाची साधना करत असताना भावाने करावं आणि चित्त शुद्ध करून करावं। आता हे चित्त शुद्ध महाराज अनेक ठिकाणी हा शब्द वापरलाय, अनेक ठिकाणी शब्द। हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची। ते तर देवाची सेवा करायची तर चित्त शुद्ध करून करायची। चित्त शुद्ध कशाने करायचं? चित्त शुद्ध या शब्दाचा या ठिकाणी अर्थ तर चित्तात देवाची सेवा करणारानी चित्तामध्ये देवाच्या प्रसन्नतेशिवाय दुसरी कसलीही अपेक्षा न ठेवणं म्हणजे चित्त शुद्ध करणे। भजन करत असताना, कीर्तन करत असताना, कथा करत असताना, कथा ऐकत असताना, कीर्तनाला जात असताना बस देवाची सेवा करायची। देव आपल्यावर प्रसन्न व्हावा, देवानी आपल्यावर कृपा करावी, एवढाच भाव सेवा करणाऱ्याच्या मनामध्ये असणं हे चित्त शुद्धीचं लक्षण आहे। तेव्हा चित्त शुद्ध असावं। तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव। आणखीन त्याचे बाधक घटक आणि साधक घटक, या साधनाचे बाधक घटक आणि साधक घटक। अनेकाचे कानी गुणदोष मनानानी, दुसऱ्याचे गुणदोष मनात आणायचे नाहीत। गुणदोष म्हणजे दोष, अर्थात कोणाची निंदा करू नये, कोणाची स्तुतीही करू नये। मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, ही साधना करत असताना, ही साधना करणारी जी साधक मंडळी आहेत त्यांच्या चरणी वेचिते वचन जेणे राहे समाधान, अशा प्रकारचं बोल की ज्या बोलण्यामुळं आपलं समाधान ढळणार नाही। आणि शेवटच्या चरणात सांगितलेलं आहे, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार। भगवंत प्राप्तीची साधना करणाराचं जीवन हे चंदनासारखं असावं महाराज, चंदनासारखं। संतांचं वर्णन करत असताना तुकोबारीने ही उपमा दिलेली आहे। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, ऐसे तुम्ही जगी संत जन, ऐसे तुम्ही जगी संत जन। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, ऐसे तुम्ही जगी संत जन, ऐसे तुम्ही जगी संत जन। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन। म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन। चंदन काय? चंदनाच्या अंगात गुण,
चंदनाच्या अंगात सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे महाराज, जे तापलेले त्यांना शांत करणं. तापली चंदन निववितो कुडी, तापली कुडी चंदन निववितो. तेव्हा जे दीन आहेत, दुःखी आहेत, त्यांना सुखी करणं हे संतांचं मुख्य अशा प्रकार. अनेक संतांच्या अनेक कथा आहेत. आपल्याला दिवस कमी आहेत आणि तुकोबाऱ्यांचं चरित्र अजून फार राहिलेलं आहे. पुन्हा मला वाटतं उद्यापासून 2-2 कीर्तन आहेत. 5 ते 7 एक कीर्तन आहे ना 8 ते 10 कीर्तन आहे. त्याच्यामुळं मग उद्या आपल्याला 6 वाजेपर्यंत कथा नाही करता येणार. 5च्या अगोदरच बिराड. तशी काही अडचण नाही आहे. आपण वेळ पाहूनच लगेच गरुडाला प्रार्थना करू. गरुड ऐकतो आपलं. गरुडाला विनंती केली की भगवंताला ते घेऊन येतील. त्याच्यामुळं तशी अडचण नाही काही, पण वेळ कमी आहे. त्यामुळं इतर तुकोबाऱ्यांचं चरित्र ठीक आहे, चंदनासारखं जीवन. आणि मग संतांची जी लक्षणं असतात, साधकाची ती साधनं असतात. साधकानेही आपलं जीवन चंदनासारखं, म्हणजे दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न करावा, अर्थात परोपकार करावा. परोपकार, पारमार्थिकाचं जीवन चंदनासारखं असावं, ढेकणासारखं नसावं. ढेकणासारखं म्हणजे गोचिडासारखं. महाराज, ढेकण ज्याच्या आश्रयाने राहतात त्याचंच रक्त पितात. ज्याच्या आश्रयाने राहतात त्याचं रक्त पितात. असं आपलं जीवन नसावं महाराज. दुसऱ्याची सेवा, दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न आपण करावा. मग तुकोबाऱ्यांनी परोपकाराची साधनं सुरू केलेली. तितकं झाल्यानंतर गावात कुणी एखादा महात्मा वगैरे आला, तुकोबारे धावून जायचे. चालून आलेला असेल त्याचे पाय दाबायचे, त्याला स्नानाला पाणी घेऊन यायचे, त्याला जेवायचं असेल तर त्याच्या जेवणाची व्यवस्था करायची. कारण तुकोबाऱ्याला मानणारी पुष्कळ अशा प्रकारचे देवामध्ये गर्भश्रीमंत घरं होती. तुकोबारे त्यांच्या घरी जायचे. हे पा, महात्मा आलेले आहेत, त्यांना जेवायचं आहे, तुम्ही त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. त्यांना कपडे नसतील तर कपड्याची अशा प्रकारची व्यवस्था करायची. आणि मग महात्म्याचीच सेवा करत होते असं नाही, कोणाची सेवा करायची. कोणाची एखादी माऊली झाडत असेल, थकलेली असेल, तिच्या हातातला खराटा घ्यायचा आणि तिचं अंगण झाडून द्यायचं. कोणी पाणी घेऊन चाललं असेल, त्याच्या खांद्यावरची घागर घे. फक्त घरचं करत नव्हते, सगळ्या गावाची कामं करायची, फक्त घरचं करत नव्हते. महाराज तुकोबाऱ्यांनी नुसतं तसं केलंय असं नाही, अभंगही तसा लिहिलेला आहे. ग्रह आणि संबंधी स्वदेहा विटावे. घर संबंधी आणि आपला देह याला विटावं. इतरा भेटावे श्वान शुकरा, येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. हे नुसतं लिहिलं नाही, अनुभव तसा अशा प्रकारचा घेतला. कोणाचंही काम करायचं. आता तिथून 9 लाख उमऱ्याला बाजार असायचा. एके दिवशी व्यापाऱ्यांनी गाडी भरली, पण तिथं उतरायला माणसं मिळत नव्हती. तुकाराम महाराज दिसले रस्त्यात. ओ तुकाराम बाबा, चलता का आमच्या बरोबर बाजाराला? चला की, मला काय काम आहे. रस्त्याने आपलं विठ्ठल 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 करत चालले त्यांच्या गाड्या. मग या हरामखोरांनी गाडीवर सुद्धा घेतलं नाही त्यांना, ते गाडीवर बसलेले. आणि तुकाराम महाराज पाठीमागे चाल. पण तुकाराम महाराजाला काही घेणंच नव्हतं, कारण ते त्यांच्याकरता जातच नव्हते, ते आपल्याकरता जात होते. माझा पांडुरंग हा सर्वभूतात्मक आहे म्हणून कोणाचीही सेवा ही पांडुरंगाची सेवा म्हणून करत होते. महाराज, कधी येईल हा भाव आपल्या ठिकाणी? रस्त्याने चाललेले आहेत. एक म्हातारी आजी, तीही बाजारला निघालेली आहे, पण ती इतकी म्हातारी आहे की कुबड वाकलेलं आहे.
हातामध्ये काठी आहे. काठी टेकीत चाललेली आहे. थोड्या वेळ झाला की थकते, उभी राहते, पुन्हा चालते. तुकोबारायांनी पाहिलेलं आहे. आजी थकलेली आहे. तुकोबाराय जवळ गेलेत आणि सांगितलं, आजी त्रास होतोय ना चालायचा? होय बाबा, वय झालंय. बाजारला जायचं आहे? हो बाबा. मग मी बाजारलाच निघालो. तरणा ताठ आहे, तुम्ही माझ्या पाठीवर बसा, मी घेऊन जातो तुम्हाला. मला चमकूनच त्या बाईने पाहिलं, कोण आहे रे बाबा तू? तुम्हाला पाठीवर घेऊन जाणार? हो, मला काय अडचण आहे. आहेच किती तुमचं वजन? 15-20 किलो. सहज अशा प्रकारचं घेऊन जाईन. बाबा, मला पाठीवर घेऊन जाण्यापेक्षा असं कर ना, हे पैसे आणि हे तेलाचं भांड, तेल आणायचं आहे मला, मग तू तेल आणून दे ना, मी बसते. ठीक आहे म्हटले. ते नळा घेतला तेलाचा. तुकोबाराय गेलेले, त्या व्यापारीचे पोते पिते उतरू लागले. येताना तुकोबारायांच्या लक्षात आलं आपल्याला तेल न्यायचं आहे. एका दुकानदाराकडे गेले. त्यांनी सांगितलं, बाबा हे पैसे आणि हे तेलाचं भांडं, एवढे पैशाचं त्याच्यात तेल टाक. त्यांनी तेल टाकलेले तुकोबारायांनी आणलं, त्या आजीला दिलं. आजी खुश झालेली आहे. आजी झाली खुश महाराज. पण पुढं आहे का ना, पुढं आहे का? ती प्रत्येक आठवड्याला आठवडाभर जाईल एवढं काय आणायची? तेल आणायची. तेवढं आणलं की ते 8 दिवस त्याला पोहोचवायचं. महाराज महिना झाला तरी ते तेलच संपना गेलं. तुकाराम बाबांनी आणून दिलेलं तेल महिनाभर वापरलं तरी संपना झालं. तुम्ही म्हणाल वापरलं नसेल, रोज भजे करून खायची म्हातारी ते तेल संपव, तरी तेल संपना गेलो. आणि मग बोंबलली ना गावात ती, तुकाराम बाबांनी तेल आणून दिलं का संपतच नाही. वा, असे साधू तर लय लागते लोकाला महाराज. हां, असले साधू लागते. ते संसार खोटान वगैरे हे असले साधू काय कामाचे? महाराज लोकांना सांगितल्यावर बाजाराच्या दिवशी तुकाराम महाराज नळेन पैसे घेऊन रस्त्यावरच ना तुकाराम महाराजांची वाट पाहत आहेत. तुकाराम महाराज आले की सगळ्या, महाराज आमचं पण तेल आणून द्या, महाराज आमचं पण. महाराज लोक एवढे हरामखोर, म्हणजे त्यांनी स्वतःचे घरचे तर नळे आणलेच, पण पुरीकडचे जिथं पोरगी दिली होती तिला सांगितलं तुझा नळा घेऊन ये. अगो तुकाराम बाबांनी तेल आणलं का संपतच नाही म्हणत. आणि मग ही वार्ता, त्यावेळेला काय वर्तमानपत्र वगैरे नव्हतं, पण याची त्याला त्याची त्याला सांगून सगळी पार देहूपर्यंत. देहूच्या लोकाला कळलं की काय तुकाराम महाराजांनी तेल आणून दिल्यावर संपत नाही. आणि आपण तर झालं. त्या बाजाराच्या दिवशी अख्खं गाव डबे घेऊन. आता तुकाराम महाराजाला इतके डबे कुठं हातात मावतात होय? तुकाराम महाराज म्हणे तुम्हाला जिथं बांधायचं तिथं बांधा. सगळ्या अंगाला तुकाराम महाराज तेलाचे डबे, एक पिशवी, त्याच्यात टाका पैसे. कोणी किती दिले आणि किती टाकले काय नाही. तुकाराम महाराजांनी ते त्या दुकानदाराला द्यायचे. दुकानदाराने सांगायचे कशात किती टाक, तुला वाटेल त्याच्यात तितकं टाक. पण महाराज ज्याने जेवढे पैसे दिले त्याच्या डब्यात तेवढंच तेल जायचं. हे कमी जास्त होऊच देत नाही. अधिक वने नेदे का, त्याच्या हातात बरोबर तेवढं बसायचं. जिजामाईला एक दिवशी कळलं की अगं पाय ना, त्या नवऱ्याचं जसं काय बैल केला आहे, किती डबे बदले. जिजामाईले आले धावत, मग ते सगळे काढून फेकले. जेव्हा शिव्या द्यायला सुरुवात केलेली, तुम्हाला काही लाज आहे का, तुम्हाला जाता येत नाही का, माझा नवरा काय तुम्हाला बैल दिसला काय, आमकं काय तमकं काय. गावातल्या बाया म्हणे अगो जिजे तो आम्हाला काहून नावं ठेवते? तुझ्या नवऱ्याने आणल्यावर तेलच संपत नाही असा लोकांना अनुभव आहे. आम्हाला जायला काय अडचण आहे, पण आम्ही जाऊन आणलं का तवाच संपत ते. जिजामाऊली खवळलेल्या तुकाराम महाराजचा हात धरून मंदिरात आणून बसवलं. त्यावेळेला ते प्रकरण
कमी झालं. दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज स्नान पूजा वगैरे आटपून निघणार. जिजामाऊली आल्या. आओ बोला मालकीनबाई, बोला काय काय आदेश. आदेश. अहो आज तुमच्या बापाची पुण्यतिथी आहे. गोलोबाची पुण्यतिथी आहे. जीव घालायचं की नाही बापाला. असं कसं काय? ज्याने आपल्याला देह दिला त्यांना जीव घालायचं नाही असं कसं काय होत? आहे का काही? कमवलंय. घरात काहीच नाही आज. काळजी नको करू. मी शेतात जातो, भाजी घेऊन येतो, भाजी शिजवून घाला. आमचे वडील फार संतुष्टी होते. भाजी खाल्ली तरी काय होतील? खुश होतील. बरं पण लवकर या, कारण ते 12 वाजताच नैवेद्य दाखवावं लागतं ना. पितरालाही सांगितलं. तुकाराम महाराज गेले शेतामध्ये, भगवत चिंतन करत करत गेलेले आहेत. एका ठिकाणी गहू काढायचं काम चालू होतं. तो शेतकरी म्हणला, हो तुकाराम बाबा गहू काढू लागता का? त्याने बरेच मजूर सांगितलेले होते. तुकाराम महाराज, हो मला काय काम आहे. झालं ते भाजी आणायची राहिली, काही राहिलं. भिडले तुकाराम महाराज गहू काढायला त्या मजुराबरोबर. आता नेहमी काम करणारे ते मजूर आणि त्यांच्याबरोबर तुकाराम महाराजांनी पात धरली. लोक निम्याच्या माग होते तोपर्यंत तुकाराम महाराजांची पात लागली ना, कडेला गेली. तितक्याल्याच काकऱ्या धरलेल्या. तो म्हणे, ए अरे काही तुम्हाला लाज आहे का? काही काम करता का गप्पा हाणताय? पहा ना. ते तुकाराम महाराज कुठे गेले? ते म्हणे, आता ही बरी का पिढा. 2-4 तास तिथं काम केलेलं आहे. शेतकरी संतुष्ट झाला. ते म्हणे बस झाला आता तुकाराम महाराज. इकडं महाराज 10 वाजलेले आहे, अजून तुकाराम महाराजचा पत्ता नाही. पितर घालायचे देव जिजामाऊली काळजीत बसलेले आहे. भगवंतानी पाहिलेलं आहे. भगवंतानी तुकाराम महाराजांचं रूप घेतलं. एवढं असं गठुड डोक्यावर घेऊन आलेले आहेत. आवले आवले धरू लाग. जिजाबाई बाहेर आल्या. हात लावलेला आहे. महाराज कितीतरी जड गचडं खाली उतरून ठेवलं. जिजामाऊलीने सोडून पाहिलंय. महाराज त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, तांदूळ, ते बी असे राशींचे नाही, इंद्रायणी तांदूळ, सुवासिक तांदूळ, बेसन पीठ, जिरे, मोहरे, पुरणपोळीला लागणारं सगळं साहित्य. सगळं साहित्य. बाई तुकोबारीने सांगितलं, चट आवर लवकर, स्वयंपाक कर, मी भांडी घेऊन येतो आणि गावात लोकांना निमंत्रण देतो. आज सगळ्यांना जीव घालू आपण. बाबांची पुण्यतिथी आहे ना, सगळ्याला जीव घालू. जिजामाऊली सुगरण होत्या. पटदिशी कामाला लागलेल्या आहेत. 4-2 बाया शेजारच्या बोलवून घेतलेल्या आहेत. डाळ शिजवलेली आहे, पीठ मळलेलं आहे, तांदूळ शिजवलेले आहेत, सार केलेलं आहे. सगळा स्वयंपाक 11:30पर्यंत तुकाराम महाराजांनी तोपर्यंत अख्ख्या गावात निमंत्रण दिलं. अहो ऐका, आता सगळं गाव, जवळजवळ गाव तुकोबाऱ्यांचं भक्त होतं. महाराज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाला जात होते. तुकोबाऱ्यांच्यावर सगळ्यांची श्रद्धा होती. अहो आज आमच्या बाबाची पुण्यतिथी आहे, जेवायला यायचं 12 वाजता. बरं म्हणायचे, पण एकामेकाकडे पाहायचे. यांच्या घरी जेवायला आणि काय जेवायचं, यांचीच जेवायची पंचायत असते. आपण का सांगितलं ना तुकाराम महाराज पाणी पिऊन येऊ, एवढ्या प्रेमाने तुकाराम महाराज सांगतात, तर मग काय सगळ्यांनी होकार दिलेला आहे. 11:30 पावणे 12ला आलेले तुकोबारे, ते ब्राह्मण वगैरे आले. त्यांचं ते पितराचं सगळं पूजा वगैरे झालेली आहे. त्यांना भरपूर शिदा दिला, दक्षिणा दिली, आशीर्वाद दिला. ते निघून गेले. 12 वाजलेले होते. लोक आलेले. बसा. बसले महाराज पंक्तीला. जिजाबाईला वाटलं, बाई एवढे लोक यांनी सांगितले आणि एवढा स्वयंपाक कसं काय पुरणार आहे. जिजे पडू लागणार.
तुकाराम महाराज, जिजामाऊली वाढायच्या. तृप्त व्हायची माणसं. ती उठून गेली की दुसरी पंगत बसवायची. ती अख्खं गाव, असं काही नाही की आमच्या समाजाचा आणि तमक्या समाजाचा, सगळे गावातले लोक महाराज सगळे जीव घातले. 4 वाजेपर्यंत त्या पंक्ती चालल्या. सगळं गाव जेवून गेलं. उखांड्यावर त्या पात्राचा ढीग पडलेला आहे. सगळे संपल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, जिजे ही भांडी मी धुवून ज्याची त्याला देऊन टाकतो, मग आपण जेवण करू. ते म्हण बरं. सगळी भांडी नेली महाराज, इंद्रायणीमध्ये बुडवलेली, धुतली. ज्याची होती त्याची भांडी, आता कोणाची होती का यांनीच काढली होती काय माहिती, पण ते देऊन टाकली. भगवान तिकडंच अंतर्धान झाले गुप्त. आणि इकडं मग त्या शेतकऱ्यांनी 4 पेंड्या बांधून दिल्या गव्हाच्या कुसळासह. बस झालं म्हटले महाराज. आता त्यांनी ते डोक्यावर घेतले, खुश झाले. अरे वा, आपण तर भाजी घेऊन जाऊ म्हटलं होतं पितरांना, देवानं तर गहू अशा प्रकारचे दिलेले आहेत. रस्त्याने येताना महाराज एक झाडाला मवळ होतं, ती कुसळं पुढं होती त्याची. ती कुसळं लागली त्या मावळाला. हे मावळाच्या माशा उठल्या सगळ्या तुकाराम महाराजांच्या अंगावर. तुकाराम महाराज म्हणतात, वा आज पुण्यतिथीच आहे, सगळे पितर माशाच्या रूपात आलेले आहेत, खा बाबा, काय तुम्हाला खायचं ते खा. हा देह नाही तरी परोपकार करतात. भगवान त्या ठिकाणी आले. भगवंतांनी त्या सगळे माश्या उठवलेल्या आहेत, पुन्हा शरीर शांत केलेलं आहे. तुकाराम महाराज घरी आलेले आहेत. जिजे जिजे आवले. जिजाबाई बाहेर आल्या. दिलो तिच्या पुढं टाकून, बघ कांड आणि कर सांजा. मी तर तुला भाजी घेऊन येतो म्हणलो होतो, बघ देवाने गहू पाठवलेत. काय? अरे पुण्यतिथी आहे ना आज बाबांची, मग त्यांना जीव नाही घालायचं का? तुम्हाला येड लागलं का काय? मला कसं काय येड लागलं? तूच सांगितलं ना सकाळी. अहो मी सकाळी सांगितलं, पण मग तुम्ही सगळं सामुग्री आणली, आम्ही स्वयंपाक केला, अख्खं गाव जीवन उठलेलं आहे. बघा ना पत्रवळ्याचा ढीग. आणि तुम्ही म्हणले मी भांडी देऊन येतो ना आपण जीव. आणि आता हे तुकाराम महाराजच्या लक्षात आलं. महाराज हा सगळा कुठं ना कुणी केला, देवानी केला. तुकोबारायांच्या डोळ्यातून अशा प्रकारचे घळघळ घळघळ पाणी वाहू लागलेलं आहे. तुकोबारायांनी हात जोडले आणि सांगितलं, देवा देवा आता तुम्ही हे सगळं केलंय तर तुम्हाला जेवायला यावं लागेल. तुम्ही जेवायला जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी घास घेणार नाही. महाराज भगवान प्रगट झालेले आहेत आणि मग तुकोबाराय भगवान बरोबर जेवलेले आहेत. खूप आनंद झालेला आहे तुकोबारायांना आणि देवाला. हे तुकोबारायांचे तिन्ही तप झालेले होते. आषाढी कार्तिकेला पायी भजन करत तुकोबाराय यायचे. शारीरिक तप झालेलं होतं. अखंड भजन करायचे. असत्य शब्द कधीच वाणीतून तुकोबारायांच्या बाहेर पडला नाही. त्यामुळं वाचिक तप झालेलं होतं आणि सतत मन भगवंताचं ध्यान चिंतन करायचं. तिन्ही तप झालेली होती. तुकोबाराय पूर्ण अधिकारी झालेले आहेत. भगवंताच्या लक्षात आलेलं आहे. आणि मग भगवंतानी एके दिवशी तुकोबाराय झोपले असताना नामदेवरायला बरोबर घेऊन गेलेले आहेत. आणि स्वप्नात तुकोबाराय पाहतायत की आपण झोपलेलो आहे आणि भगवान आलेले आहेत. तुकाराम महाराजांना हलवून जागा केलेलं आहे. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे ओनिया. नामदेवे स्वप्ना माझी जागे, सवे जागा केला आणि सांगितलं की हे पा आता तुम्ही कवित्व करायचंय. कवित्वाला लागणारं कच्चं भांडवल सगळं मी पूर्ण करतोय. सरस्वतीला तुमच्या जिभेवर बसवतोय. काही निमित्त सांगायचं नाही. आता कवित्व करायचं. याचा अर्थ असा आहे
की तुमच्याद्वारे मी जगाला आता संदेश देणार आहे, मी संदेश अशा प्रकारचा देणार. खडबडून तुकोबाराय जागे झालेले पाहतात तर पहाट झालेली आहे. महाराज तुकोबारायांची कीर्तन पहिल्यांदा एकादशीला करत होते, पण अभ्यास झाल्यानंतर मग रोज कीर्तन सुरू केली तुकोबारायांनी. रोज 6ला सुरू झालं की 12 वाजेपर्यंत कीर्तन चालायचं. तुकोबारायांच्या काळामध्ये 2 प्रहर म्हणजे 6 तास. 3 तासाची कीर्तनं तर आम्हीही पाहिली. नवीन आलो त्यावेळेला वाळवंटात कीर्तन व्हायचे. 3 तास कीर्तन चालायचं भाऊंचं. नंतर मग ते 3चे 2.5 वर आले, आता 2.5चे 2 वर आले. काय सांगावं पुढं आणखीन त्याच्यात विकास होईल मला नाही सांगता येत, जशी शरीराची स्थिती तशा प्रकारे. तर सुरू करायचे कीर्तन. मग कीर्तन ऐकायला देहूचे तर येतच होते, पण देहूच्या आसपासचे अनेक गावचे लोक संध्याकाळी महाराज कीर्तनाला यायचे, तुकोबारायांचं कीर्तन ऐकायचे. त्याबरोबर तुकोबारायांच्या जिव्हाळ्याचे टाळकरीही तुकोबारायांना मिळाले होते. 14च होते शेवटपर्यंत, पण मग ते 14 म्हणजे निष्ठावंत अशा प्रकारचे. तुकाराम महाराज सांगत नव्हते त्यावेळेला, काही अशा पत्रिकाही नव्हत्या. तुकाराम महाराज कीर्तनाला निघाले की ते बरोबर तिथे यायचे. त्यामध्ये 2 जण अत्यंत महत्त्वाचे होते. कडूसचे गंगाराम पंत मवाळ, कडूसचे गंगाराम पंत मवाळ होते, आणि चाकणचे संताजी महाराज जगनाडे. सुदुम्र नव्हतं त्यांचं गाव, सुदुम्र्याला त्यांची काय आहे समाधी आहे, मुळात ते चाकणचे होते. हे 2 तरुण अशा प्रकारचे होतकरू होते आणि खूप निष्ठा होती. मग तुकाराम महाराज अभंगाची रचना करायचे, आणि या दोघांनी ते अभंग लिहिण्याचं काम केलंय. फार मोठे उपकार आहेत यांचे. तुकोबारायांच्या तोंडातून बाहेर पडायचे. गंगेसारखं, गंगेचं जसं पाणी धो 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 धो, मला महाराज गंगेत ऋषिकेशला असो की हरिद्वारला असो, इकडच्या कडा करून तिकडच्या कडावर कोणी पायी जाऊ शकत नाही. गुडघे इतक्या पाण्यात नाही आपण उभं राहू शकत, वाहत्या पाण्यामध्ये एवढा वेग असतो त्याला. कशाला तरी धरून खाली बसावं लागतं, स्नान करावं लागतं. तुकोबारायांच्या वाणीतूनही अभंगाची गंगा वाहू लागलेली आहे. मग तुकाराम महाराजाला कीर्तनाला अभंग नवीन रचना करायची आणि त्याच्यावरच काय करायचं, कीर्तन करायचं. या सगळ्या अभंगाचं लिखाण या 2 महात्म्यांनी केलं. आज आपल्या पुढे जे तुकोबारायांचे अभंग आहेत त्याचं श्रेय गंगाराम पंत मवाळ आणि संताजी महाराज जगनाडे यांच्याकडं अशा प्रकारचं जातं. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला हे गर्दी व्हायला लागली. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गर्दी वाढल्यामुळं काहीच्या अंतःकरणात वनवा पेटला, जळायला लागली. त्या देहू गावामध्येच तुकाराम महाराजांच्या अगोदरपासून एक कीर्तनकार मठ बांधून राहत होते. ते मुळात पहिल्यांदा काही दिवस चिंचवडला राहिले, आणि मग तिथून कुणीतरी जागा दिली तर सगळंच बसतान त्यांनी देहूला मांडले होते. काही त्यांचे शिष्य चेले वगैरे होते, कधीतरी कीर्तन व्हायचं, पण मग ते त्यांचा योगक्षेम चालायचा. पण मग तुकाराम महाराज जेव्हापासून कीर्तन करायला लागले महाराज, तेव्हापासून यांना कुणी बोलवलं नाही आणि कीर्तन करा कुणी म्हटलं नाही. दुकान बसलं ना, मग आता तळ पडेल नाही तर काय करेल, त्यांचं दुकान बसलं. हे तुकाराम महाराजच्या ह्याला गर्दी. बरं, तुकाराम महाराजच्या कीर्तनाला तो पण जायचा, का सगळे जात होते त्याच्यामुळं मग त्याला जावं लागायचं. पण मग ते कीर्तन ऐकायला नाही, काही दोष
काढता येतो का हे बघायला अशा प्रकारचं जायचं. गुणवंत केलो दोष जाणावयासाठी. आता तुकाराम महाराजांचा दोष काही संबंधच नाही. तुकाराम महाराज एकतर मुळात ते कीर्तन करत होते ते लोकाकरता करतच नव्हते. तुकाराम महाराज कीर्तन करत होते त्यात लोकाचा काही संबंधच नव्हता. ठीक आहे, तुम्हाला यायचं तर या, ऐकायचं तर ऐका, नाही ऐकायचं तर नका ऐकू, मधून उठायचं तर मधून उठून जा. तुकाराम महाराजाला त्याच्याशी, कारण तुकाराम महाराजचा कीर्तनाशी संबंध कोणाचा होता? देवाशी होता. देव असला की तुकाराम महाराजांना काही घेणं देणं नव्हतं. त्याच्यामुळं तिथं दोष असायचं काही कामच नाही आहे. कितीतरी वेळ महाराज तुकोबर आहे कीर्तनामध्ये भगवंताचं चिंतनच करायचं, नामस्मरण. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. सगळे म्हणा, आता वेळ कमी आहे म्हणा सगळे. दलिंदर पांढऱ्या पायाचे कोणी राहू नका, सगळे नाम घ्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. काल आपण पाहिलेलेच आहे की जिजामाऊलीच्या भावाने
बहिणीला दूध खाण्याकरता म्हणून एक म्हैस आणून दिलेली होती आणि मग ती म्हैस आणल्यापासून जरा बरं चाललं होतं यांचं. सगळा घरचा खर्च महाराज ती म्हैस चालवायची. बऱ्याच म्हशी घरचा खर्च चालला होता. ते एक दिवशी पाण्याला सोडली जिजामाऊलीनी. तुकाराम महाराजचा काय महाराज जे देहाला माझं म्हणत नव्हते, आता म्हशीला काय आला माझं म्हणतील. म्हशीचा तुकाराम महाराज संबंधच नव्हता काय. म्हसाड सोडलं ते आता म्हसाडच. ते इंद्रायणीला जात असताना त्या मंबाजीचा जो मठ होता तो आणि यांच्या मंदिराची भिंत त्याच्यामधून रस्ता होता, तिथून जावं लागत होतं. ते कुड घातलेला होता त्यांनी काठ्याचा. काही देवाच्या पूजेची फुलझाडे होती. ते मसडनी मध्येच ती कुपाट मोडून मध्ये घुसली. काही फुलाची झाडं खाल्ली. पाहिलो बुवा त्याने, अरे राम 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 राम. धावतच आला, काठी घेऊन मसडाला हाणलं. शिव्या फिव्या दिल्या, कोणाची म्हैस आहे काय आहे. त्याला ज्यावेळेला कळलं ती म्हैस तुकाराम बाबाची, मग तो लईच चिडला. त्या दिवशी तर काय म्हणलं नाही. एकादशी येऊ दिली. आता एकादशी रोज कीर्तन व्हायचे, पण मग एकादशीच्या दिवशी विशेष रूपाने बाहेरले गावचे लोक भरपूर गर्दी व्हायची आणि त्या दिवशी लोक दर्शन करायचे, प्रदक्षिणा करायचे मंदिराला. प्रदक्षिणा त्यानं कुपाटी लावून टाकली त्या रस्त्यावरच. इंद्रायणीकडे जाणारा रस्ताच बंद करून टाकला. आता प्रत्येक महिन्याला प्रदक्षिणा करणारी माणसं तुकाराम महाराजाकडे गेले. महाराज प्रदक्षिणाचा रोड बंद का बरं केला? कुपाट लावले. कुपाट लावले. तुकोबराय आले आणि तुकोबरायनी ती रस्त्याला लावलेली कुपाट त्या काठ्या उपटल्या. महाराज झालं, त्याला निमित्तच पाहिजे होतं. तिथूनच त्यांनी विष्णू सहस्रनाम चालू केलं. तुकाराम महाराज काय झालं, काय काय झालं, काय झालं, काय झालं. कीर्तन करतो, माळा घालतो, लोकांना उपदेश करतो, आमक करतो, मसाडा दुसऱ्याच्या याच्यात झालं. महाराज ती उपटलेली कुपाटी त्यांनी घेतली आणि त्या कुपाटीने तुकोबऱ्यांना बडवायला सुरुवात केली. त्याने हाणलं की तुकोबराय विठ्ठल 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 म्हणायचं. का मारतो असं बी त्याला विचारलं नाही. लोकही जमलेले होते, लोकांना कसं तरी वाटायचं, पण आता तुकाराम महाराजच काही म्हणत नाही. काय नेमकं कारण आहे काय? बऱ्याच काट्या मोडल्या महाराज. ती काठी खराब झाली की दुसरी घ्यायची, दुसरी हाणायची. जिजामाऊलीला कोणीतरी सांगितलं. जिजामाऊली आले. जिजामाऊली पाहिली की पळाला, कवाड लावून मध्ये बसला. जिजामाऊलीने तुकोबऱ्यांना मंदिरात आणलेले, सगळ्या अंगाला काटे घुसलेले होते महाराज. पण मग तुकोबरे शांत. वा देवा वा, चांगलं केलं. बरवे केले, बरवे केले, अंगी काठेवरी मारविले, शिव्या गाळी नीत नाही. फार चांगलं झालं देवा, फार चांगलं झालं. तो लोकांना समजून गेलं. चांगलं झालं कसं काय म्हणतात तुकाराम महाराज? याच्यात काय चांगलं झालं? तुकोबऱ्यांना विचारलं. तुकोबराय म्हटले, अरे परमार्थामध्ये सिद्ध अवस्था प्राप्त होण्याकरता या 3 परीक्षा द्याव्या लागतात. 3 विकारावर विजय मिळवावा लागतो. हे 3 जोपर्यंत जागा असतात तोपर्यंत कल्याण फिल्याण काय नाही. मग त्याच्या पोराबाळाने त्याच्या पुण्यतिथी निमित्ताने आपलं सप्ते करायचे. 3 जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, हे माझे कान नायकती देव ही म्हणे. त्रिविधम नरकस द्वारम काम क्रोधस तथा लोभ. त्या 3ही परीक्षेवर. आणि आज मी क्रोधावर काय मिळवला? विजय मिळवला. क्रोधावर. महाराज
तुकाराम महाराजांनी जर एक झापड लावले असतील ना त्या म्हाताऱ्याला, तरुण होते तुकाराम महाराज, ते म्हातारं झालेलं होतं, एक ठेवली असती तर 3 कोलांटा खाऊन तिकडं पडलं असतं, पाणी बी नसतं मागितलं. का मारतो असं सुद्धा विचारलं नाही. तर तुकाराम महाराज क्रोधाबरोबर युद्ध करत होते. नाही क्रोध येऊ दिला म्हणजे नाही येऊ दिला. जिजामाऊलीने ते काटे काढलेले आहेत. भगवंतानी कृपायुक्त नजरेनं त्या शरीराकडे पाहिलेलं आहे. पुन्हा शरीर तंदुरुस्त झालं. एकादशी होती, कीर्तन सुरू झालं. महाराज रोज कीर्तनाला तो मंबाजी यायचा. आता हे सगळं असं झाल्यावर त्याला कुठं यायला काय थोबड होतं का? झोपलेला होता तो, झोपलेला होता. तुकाराम महाराजांनी सगळ्याची माफी मागितली, विना दुसऱ्याजवळ दिला. पहिल्यांदा निरोप पाठवला, अरे मंबाजीबाला बोलवून आणा ना, त्यांची जागा रिकामीच आहे. मंबाजी म्हणे माझं लय अंग दुखायला लागलंय. तो कोवऱ्यांच्या लक्षात आलं की हाणून हाणून त्याला काय झाले, कष्ट झालेलं आहे. तुकाराम महाराज स्वतः गेले महाराज आणि त्याचे अंग दाबायला लागले. महाराज मी मूर्खपणा केला नसता तर कशाला तुम्हाला त्रास झाला असता, माझाच दोष आहे. लाजलं बिचारा महाराज. पुन्हा कीर्तनाला येऊन बसलं. कीर्तनाला येऊन बसलं. ते चाललं कीर्तन 12 वाजेपर्यंत. लोकांनी ऐकलं. माझा कष्ट करावं लागत होतं लोकांना, दिवसभर थकलेले होते. जिजामाऊली त्या तुळशीच्या कट्ट्यावर बसून ऐकलं आणि तिथंच लवणल्या. बाकीचे लोक बहुतेक झोपलेले. तुकाराम महाराज जागे होते, पण त्याने डोळे झाकून घेतलेले होते आणि भगवंताचं स्मरण करत होते. तेवढ्या 2 चोर घुसले मध्ये. कीर्तनातून लोक जात होते, त्याच्यामुळे दरवाजा उघडाच होता. घरात जाऊन पाहिले तर घरात काहीच नव्हतं महाराज. डबे होते पण पालथे घातलेले होते. सोनं नाणं तर नाहीच, पण अन्न धान्य सुद्धा नव्हतं. दुसरा म्हणला, तुला म्हणत होतो की आपण दुसरीकडे करतो, इथं घेऊन आलास. म्हणा कवाड उघडे, कायच वारायचं. बाहेर आले आणि बाहेर आल्यावर दोघांची नजर कशावर पडली, त्या म्हशीवर पडली. हा 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 हा, अरे सोडली म्हैस. एक जण पुढं एक जण मागं हाणतोय. गावाच्या बाहेर गेली. भगवंताला वाटलं कीर्तनामुळं दरवाजे उघडे ठेवले, दरवाजे उघडे ठेवल्यामुळं मसड गेली. ही बाई पुन्हा माझ्यावर आणि तुकाराम महाराजावर तुटून पडत. शेवट तुकाराम महाराजचं घरचंही बरं चालू होतं ना. भगवंताने महाराज असं अकराळ विकराळ रूप धारण केलं. मुसळ हातात घेतलं. ते या मंडपा इतकं तर त्याचे गुडघ्यापासून खालचेच पाय होते. त्याच्या वर मांड्या, त्याच्या वर सगळं शरीर हे मोठंच्या मोठं आणि असं मुसळ हातात घेऊन असं उगारलेलं. चमकून त्याने पाहिलं. लगेच मागं फिरले. त्याने म्हणे ते जर मुसळ घातला ना तर सरळ जमिनीतच घुसून जाऊ आपण. पळतच गावात आले. दुसऱ्या रस्त्याने जाऊ म्हणे. दुसऱ्या रस्त्याला लागले. तिथं उभा. गावातून बाहेर जाण्याचे जेवढे रस्ते होते सगळ्या रस्त्याला गेले महाराज. प्रत्येक रस्त्याला उभा आहे. आणि मग पश्चाताप झाला. अरे तुला म्हणलं होतं की तुकाराम बाबा देवाचे भक्त आहेत, तिथं नको चोरी करायला. ते म्हणे काय होतंय, लोक किती का चपला घेऊन जाते कीर्तनातले, त्यांचं काय होतं, आपलं काय होणार. आता ते बघ म्हणे आता कसं आहे. चला आता काय करायचं रे म्हणे. सरळ म्हैस नेऊन बांधायची, माफी मागायची. नेली महाराज आत नेऊन म्हैस बांधली. तोवर कोणी जागा झालेलं नव्हतं. बाहेर निघायला लागलं तर रस्ते ते दरवाजाच्या बाहेरच उभा असं खप्पा घेऊन. ओ आता कसं करायचं. गेले महाराज तुकाराम महाराजांच्या पाया पडले. पायाला स्पर्श झाल्यावर तुकोबारायांनी डोळे उघडले. त्याने हात जोडले. कोण रे तुम्ही. म्हणले
म्हणाले महाराज आम्ही चोर आहे. अरे चोर मग इकडं कायला नेले होते महाराज? तुमची म्हैस नेली होती. मग म्हैस तर जागेवर आहे. परत आणावी लागली का? एक असा आगड बंब मोठा बाबा आहे, मुसळच घेऊन मागं लागलाय आमच्या. मग तुकाराम महाराजांनी मूर्तीकडं पाहिलं. मूर्तीत कुठं देव आहे? तुकाराम महाराजांनी प्रार्थना केली, देवा कमाल आहे रे, कमाल आहे. आम्ही इथं तुझ्या नावाने बोंबलतोय आणि तू तिकडं म्हशी राखीतो. गोकुळात तुझी हाऊस फिटली नाही काय जनावरं राखायची? ये आता तरी, काकडा आरतीची वेळ झालेली आहे. तुकोबारांनी प्रार्थना केल्यानंतर मग लोक बी जागे झाले ना ह्या संवादामुळं. लोक पाहते तर तो मुसळ घेतलेला बाबा असा कडकडणी येत होता. येतो तुकाराम महाराजांच्या मागं दडतात, मारा मारा. काळजी करू नका, इकडे नाही येणार. ती मूर्ती भगवंताच्या मूर्तीमध्ये सामावून गेलेले तुकाराम महाराज. आता पळा, आता तुम्हाला काही अडचण नाही. हां, आणि लागत असली तर म्हैस घेऊन जा. ते म्हणे प्राण वाचले आमचे, एवढंच बस झालं, आता म्हैस नाही लागत, टाइम झालेला आहे. श्री तुकारामा प्रिय श्री रामा तुकारामा असुर विरामा तुकारामा आनंद रामा. टाळ्या वाजवा, तुकारामा म्हणा सगळे. चैतन्य भूषणा अशांड दूषणा कथामृत अशना मोह शत्रु शासना तमहावाणी बाबाजी शिष्य शिरोमणी अमृत संजीवनी वैराग्य शिरोमणी ज्ञानी अमरेंद्र ऐश्वर्य समुद्रा चंद्रा परम सुभद्रा अनिंद्रिय दमना सहित स्वगमना हरिश्रीच्या सुमना जाई रमणा तारक लोका महानाम धारका नारायण जनका त्रिभुवन व्यापका जय जय मुक्तिवर्या आकाश सूर्या परमाद्भुत धैर्या श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु भूपा अमुपा माया सिद्ध स्वरूपा माया समदीपा गोचर लक्षी जगत वपुक्षी सर्वांतर साक्षी दैव गुण पक्षी मती नरगंजना प्रेमळ मनरंजना भय भंजना निवासी निरंजना मचित संज्ञा अद्भुत प्रज्ञा सर्व कळा सुज्ञा जगे वंद्य तवाज्ञा भ्रष्ट तत्वज्ञा भुवन भैराज्ञा त्रैलोक्य कृतज्ञा धरत अज्ञा षडरिपु संहरित्या माया नदी तरत्या पापत्रय हरत्या मनोजय करत्या महायोग मंडना खंडना बलिकाळ दंडना गुण
महाप्रेम आगर तनु नागर अद्भुत सौदागर सुखवासी देहु क्षेत्र निवासी सम्य सुखासी लोकासी हरिपदाभ्य भ्रमरा वंदे महाअमरा कटकाई कुमरा सुखदानी पामरा अक्षय तनुगात्रा परम पवित्रा महासत्पत्रा बोलोबा पुत्रा प्रेमाद्भुत सिंधु सागर इंदु नाना प्रिय बंधु साधु उन्मेष सुलोचन मोचन औष्णवत कांचन कर्तामूल सिंचन सुखमय पवना लोकत्रय जीवना अनंत तरुवदना ब्रह्म सुख भुवना श्रीरंग सुरंगा योग तुरंगा मने कुरंगा महानंद तरंगा अदृश्य निगमा अफल अगमा भावुक स्वयमा महजाल निर्गमा सर्वत्र